नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, सकाळी सकाळ झालेली, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपली एकादशी. म्हटलं चला आपली एकादशी आज होती कमला एकादशी. तर चला कमला एकादशी जिथे सकाळीच लवकर उठली, म्हटलं पटकन आवरून घेऊ. मग आपला सगळा बाहेरचा परिसर स्वच्छ करून घेऊ म्हटलं. पूर्ण झाडून आंघोळीच्या पहिले सगळं झाडून झुडून स्वच्छ करून घेते. मग नंतर आपले आंघोळ, दिवा, बत्ती, इकडची रांगोळी, तिकडची रांगोळी, असं सगळं काढावं लागतं. तर म्हटलं चला आता आपण नंतर सगळी घाण बाहेर काढून स्वच्छ करून घेऊ. सगळा परिसर स्वच्छ राहिला, आपल्या मनाला सुद्धा खूप छान असं मस्त प्रसन्न वाटतं. बाहेर आल्यावर असं भारी प्रसन्न दिसतं. झाडं झुडं ठेवलेलीत ना, त्याकरता सगळं आवरून घ्यावं लागतं. आणि ह्या दिवसाच्या खूप मुंग्या मुंग्या होतात, त्याकरता सकाळ संध्याकाळ दोघे वेळ झाडावं लागतं. तर मस्त झाडून घेते. आणि झाडण्याने आपला व्यायाम पण होतो. तुम्हाला तर पहिल्यापासून सांगितलेलं, जे सकाळी सकाळी आपले दोघे कामं होतात आणि आपला परिसरसुद्धा स्वच्छ दिसतो. जेवढं स्वच्छ ठेवलं तेवढं डास मच्छर कमी होतात. आणि त्यासाठी ना आपल्याला सगळं आवरून स्वच्छच ठेवावं लागतं. जर परिसर खराब राहिला, आपण घाण टाकतच गेलो, तर आपलं अंगण आणि आपला कचरा आपण दुसऱ्याच्या अंगणात अजिबात टाकायचा नाही, कारण की ते आपली घरची लक्ष्मी असते. आपण जर आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकला, तर ती आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या दारात जाते. त्याकरता आपला कचरा आपणच उचलून स्वच्छ अंगण करायचं, सगळा कचरा उचलून झाडायचा, कागद राहिले तर पेटून द्यायची आणि दुसरा कचरा राहिला तो आपल्या डस्टबिनमध्ये जमा करायचा. आपल्या इथे गाडी येते ना, तर गाडीमध्ये सगळा कचरा टाकला जातो. तर आता कसं आहे, सगळा परिसर स्वच्छ या दिवसाचं. नंतर आता पाणी पावसाचे दिवस लागतील, तर त्याच्यात पाणी राहिलं भांड्यांमध्ये किंवा फुटलेल्या याच्यामध्ये किंवा इकडे तिकडे वस्तू पडलेल्या त्याच्यामध्ये पाणी जर राहिलं, तितके डास मच्छर जास्तच होतात. त्यासाठी ना सगळं फुटलेल्या वस्तू ते फेकून द्यायचं आणि दिले आणि सगळं असं आवरून स्वच्छ केलं. कारण की ना आपलं बघा, चूलसुद्धा मी असं उभा करून दिला, त्याच्यावर पाणी टाकून टाकून थोडे दिवस त्याला पाणी टाकत होती. आता पाणी उभा राहून सुद्धा पाणी टाकलं जातं, तर घाण अजिबात होत नाही. त्यासाठी ना त्याला पण उभा करून दिलं आणि सगळं आवरून घेतलं. जेवढं स्वच्छ ठेवता आलं तेवढं ठेवण्याचा मी प्रयत्न करते, कारण की जे अंगणपासून घराची पारख होते असं म्हणतात. तर कधी पण आपलं अंगण स्वच्छ राहिलं ना, तर घर पण आपलं स्वच्छ आणि सगळं म्हणजे प्रसन्नच वाटतं आपल्याला. त्यासाठी ना मला सगळं सकाळपासून अंगण वगैरे झाडून सगळं स्वच्छ ठेवायला आवडतं. तर चला आता सगळी झाडझूड झाली माझी. मी आता पटकन अंघोळीला जाते आणि अंघोळसुद्धा लवकर करावं लागते. अधिक महिना चालू आहे ना, अधिक महिन्यात लवकर अंघोळ, दिवाबत्ती ते केलं ना, तर खूप चांगलं असतं. तर बघा, माझा दिवा वगैरे सगळं लावलं गेलं तुळशीजवळ, अंघोळ झालं आणि आपला सूर्योदय झाला तोपर्यंतच आपलं अंघोळ वगैरे करून घेतली आणि लवकर दिवा लावून दिला. आणि आज नळ आलेली होती, तरी पटकन अंघोळ करून घेते म्हटलं आणि दिवा लावून दिला. देवपूजा करायची बाकी ठेवली. आता महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात पण पटकन जाऊन येते, कारण की पाणी जर आलं ना आमच्याकडे, तर पाणी भरत भरतच आम्हाला 9 9:30 वाजून जातात. तर म्हटलं चला, हे बघा सगळं टाक्या वगैरे सगळं काढलेलं आहे. आणि आता आपल्याला सगळं आवरायचं. नंतर आपल्याला बघा वाता वगैरे सगळं काढून जेवढं दीपदान करता आलं ना, तेवढं करायचं आहे अधिक महिन्यात. जे आपण पहिले करू शकलो नाही ना महिनाभर, तर आपण शेवट ह्या महिन्यामध्ये करायचं आहे. आपले जे 5 दिवस आहेत ना, एकादशीपासून ते अमावस्यापर्यंत आपल्याला जेवढं दीपदान करता आलं तेवढं दीपदान करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिवे वगैरे जेवढे लावता आले तेवढे लावायचे आहेत. आपण वाती म्हणजे 33 वाती लावायच्या आहेत. 33 फुलवाती लावू शकता गोल, 33 लांब वाती लावू शकता. अशा 33 लावू द्यायचं आहे. देवांना वाण लावायचं. जर असं जमलं तर वाण लावावं लागतं देवांना. आपल्याकडनं जेवढं झालं तेवढं. नाहीच झालं वाण वगैरे लावणं, तर आपण दिवे वगैरे ते लावू शकतो ना, जे आपल्या हातात आहे ते करायचं. तर जेवढं आता हे 5 दिवसात करता आलं ना, तेवढं केलं ना, तर आपल्याला सगळ्यात जास्त पुण्य मिळतं. अधिक महिना म्हणजे आपल्याला हा सगळ्यात श्रेष्ठ महिना आणि सगळ्यात पवित्र असा महिना समजला जातो. त्याकरता आहे ना, ह्या महिन्यात जेवढं आपल्याकडनं झालं तेवढं करायचं आहे. तर चला सकाळी सकाळी म्हटलं आपण आपली बाकीची पूजा वगैरे करून घेऊ. तर आता मी गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि आपली गॅसची पण पूजा करते. आज आहे ना, पटकन जेवढं उपवासाच्या दिवशी आवरलं गेलं ना, तेवढं चांगलं होऊन जातं म्हटलं. तर पटकन आवरायला घेतलं आणि आता केस वगैरे धुतले आणि आता आपली गॅसची पूजा वगैरे करून घेते म्हटलं. तर गॅस स्वच्छ पुसून रात्री तर सगळं स्वच्छ केलेलंच होतं, पण आपण आहे ना सकाळी परत मी अजून कपडा मारून घेते आणि आपला पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेते आणि मग परत आपला दिवा वगैरे सगळं आरती. आपल्या अग्निमाताला सुद्धा आपल्याला थोडंसं म्हणजे आपल्याला खुश करायचं असतं. आपली अग्निमाता प्रसन्न राहिली तरच आपल्या घरात पण अन्नाची कमतरता आणि कधीच असं आपल्याला हे होत नाही. तर चला आपण म्हटलं पटकन आवरून घेऊ. तर आता मी थोडीशी
तुळशीची पूजा झाली ना, नंतर आपली गॅसची पूजा करून घेते म्हटलं. गॅसची पण पूजा आपण सण किंवा आपलं उपवास वगैरे राहिला ना, तेव्हा अग्निमाताची पण पूजा केली गेली पाहिजे ना. आपल्या अग्निमाता आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये अग्निमाताचा वास असतो, तर आपण अग्निमातेची पूजा करून तिला पण प्रसन्न करायचं, की नाही अग्निमाता तू आमच्या घरात कायम आमच्या पाठीशी उभी राहा, अन्नाची कधी कमतरता भासू देऊ नको, तुझा आशीर्वाद कायम घरात राहू दे आमच्या पाठीशी. आणि असं काही आपल्याला जे म्हणता आलं तेवढं 2-4 शब्द म्हणून घ्यायचं आहे. आणि आपलं स्वस्तिक काढून घेतली. आणि स्वस्तिक काही एवढी जास्त उमटत नव्हती, चिकना फरचीवरती एवढी काही चांगली उमटत नव्हती, जेवढं काढता आले तेवढी काढली. स्वस्तिक म्हणजे आपलं शुभ कार्य करायचं राहिलं की तसं तेव्हा आपण स्वस्तिक काढतो, तसं मी कुठे पण का होईना मला स्वस्तिक आवडते काढायला, तर मग मी स्वस्तिक काढून घेतली. गॅसवर पण काढली आणि आपल्या भिंतीवर पण काढली. चला तर मग सकाळी सकाळची आज सुरुवात खूप छान झालेली होती, मस्त. आणि पूजा वगैरे केली ना तर खूप भारी वाटतं. रोजची तर काही पूजा दाखवणं होत नाही, म्हटलं चला एखाद्या दिवशी आपण टाईम काढूनच पूजा वगैरे जे करता म्हणजे झाले तेवढं दाखवून देऊ. तर मग मी सगळी पूजा वगैरे करून घेतली गॅसची. आणि आपल्या अग्निमातेला चांगला दिवा फिरवून दिला. आणि आपल्या अग्निमातेला सुद्धा आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. नंतर तो दिवा उचलून आपण देवघरमध्ये ठेवायचा आहे. आणि आपला अग्निमातेला आपलं जेवढं दिवा धूप दिवा दाखवून नमस्कार करायचा आहे. तिचं पण मनापासून आपण आभार मानायचं आहे. घरात आपले सुख शांती समाधान राहिली ना तरी भरपूर आहे. आपल्या मुलांना आपल्या आशीर्वाद असतो त्या देवी मातेंचा, तर आपल्या घरात येणं कधीच कमतरता भासत नाही. तर आज उपवास होता, तर उपवासाचा चिवडा चालू होता. आपण किस करून घेतलेला होता आणि जे नायलनचे साबुदाणे करून घेतलेले होते ते तळून घेतले. आणि नंतर शेंगदाणे तळून घेतले. आणि आपण बघा साबुदाणे करायचे बाकी आहेत. आणि ह्या बघा मिरच्या तळून घेतल्या, मस्त त्या मिरच्या काढायच्या, नंतर आपण त्यांना मध्ये चिरून घ्यायच्या आणि मीठ भरायच्या साबुदाण्याबरोबर. एवढ्या भारी लागताना तर खूप छान वाटतं. आजचा ब्लॉग कसा वाटला? आजचा ब्लॉग इथंच थांबवते.